मंडळी, मी राजश्री एक्सप्लोर विथ RP आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी आलेली आहे ठाण्यामधल्या टिपटॉप प्लाझा या ठिकाणी, आणि ज्या ठिकाणी एक रेस्टॉरंट आहे आणि ते आहे ग्रँड थाली रेस्टॉरंट, आणि ज्या ठिकाणी मी डिलिशियस अशी थाळी टेस्ट करायला आलेली आहे। सो चला आपण आज जाऊया आणि टेस्ट करते इकडची थाळी। सर्वात पहिले तुम्हाला इथे बघायला मिळेल की 4 थाळ्या इथे ठेवलेल्या आहेत। जर मोठं टेबल असेल तर जास्त मोठ्या थाळ्या ठेवलेल्या असतात, म्हणजे टेबल असेल त्या हिशोबाने जास्त थाळ्या असतात, पण हे आम्ही इथे छोटं टेबल पकडलेलं आहे, सो त्याच्यामुळे इथे 4 थाळ्याने ठेवलेल्या आहेत। पण आम्ही मात्र आता दोघीच जणी आलेलो आहोत, त्यामुळे 2 थाळ्या आम्ही त्यांना काढायला सांगितलेले आहेत, आणि आता हळूहळू त्यांचं जे वाढणं आहे ते सुरुवात होईल। तर इथे गोड चटणी आहे, त्याच्यानंतर इथे तिखट चटणी आहे, आणि इथे त्यांनी अचार पण दिलेला आहे। सो आता आपल्या ताटात तुम्हाला आता ताट खाली दिसत असेल तर आता ते हळूहळू येतील आणि आपलं ताट आता पूर्ण भरून देतील, की मग तुम्हाला मी सांगते की काय काय पदार्थ आहेत ते। प्लीज। पाइनएप्पल जूस और 7 अच्छा, एक सॉफ्ट ड्रिंक आणि एक फ्रेश ज्यूस। अच्छा, तर इथे आपली 2 ड्रिंक्स आलेली आहेत, त्याच्यामध्ये 7 आहे आणि फ्रेश ज्यूस आहे। इथे दही वडा, ओ वाव, चालेला आहे दही वडा। नेक्स्ट ये कौन सा प्लेन ढोकला जी, ये ग्रीन पीस समोसा, हरा भरा कबाब, चीज बॉल। ओके, तर आपल्या तर स्टार्टर्स आलेले आहेत। बॉइल्ड फ्रेश कॉर्न, मेयोनीज सॅलड, गार्लिक चटनी, ग्रीन चिली फ्राय मसाला। एवढ्या याच्यातच तुम्ही बघू शकता की एवढ्या सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत, आणि आता माझ्या मते हळूहळू ज्या तुम्हाला खाली वाट्या दिसत आहेत ना, तर त्या आता भरल्या जातील। तर बघूया आजच्या मेनूमध्ये ह्यांच्याकडे काय काय आहे तो। आणि तुम्ही जेव्हा येता तर त्या टायमाला जेव्हा पे करता तर त्या ठिकाणी ऑलरेडी मेनू हा लिहिलेला असतो, तर तो तिथे पण तुम्ही वाचू शकता। प्लीज सर। पनीर लहसुनी, सरसों दा साग, वाव, कारण थंडीचा सीझन चालू झालेला आहे। आलू टोस्ट मसाला, ओके, आलू टोस्ट मसाला, स्पेशल सुरती उंदियो, आणि टिपटॉप स्पेशल सुरती उंदियो ही यांची स्पेशालिटी आहे। जर तुम्ही इथे आलात तर सुरती उंदियो पण तुम्ही विकत घेऊन जाऊ शकता, आणि आता थाळीमध्ये पण ते आता सुरती उंदियो त्यांनी द्यायला सुरुवात केलेली आहे। आणि आता बघू, आता भाज्या तर झाल्या, आता आय थिंक डाळ सेक्शन आहे। येस, दाल फ्राय, ओके, गुजराती कढी मस्त गरम गरम आहे। गुजराती डाळ। तर आता आपल्या डाळ आणि भाज्या सुद्धा आलेल्या आहेत। आता नेक्स्ट मक्का की रोटी सरसों के साग। अरे वा वा वा, मक्के दी रोटी आणि सरसों दा साग। फुलका, आता फुलका बघा, मस्त फुलका फुललेला आहे, आणि वरती मस्त असं 1 चमचा त्यांनी तूप पण त्याच्यावरती घातलेला आहे। मेथीचे पराठे, मेथी का पराठा, अच्छा, पुरी, उंदियो पुरी। तर एवढे सारे प्रकार आहेत ना, ते मला पण ॲडजस्ट करावं लागतं, आणि त्यांना सुद्धा। बटर मिल्क आहे, साधा आणि मसाला दोन्ही। ओके, तर इथे बटर मिल्कमध्ये पण 2 प्रकार आहेत, एक साधं बटर मिल्क आहे आणि दुसरं आहे ते मसालावाला आहे। आणि पॉट्स पण मध्ये आता ते द्यायला लागले, आधी ग्लासमध्ये देत होते, पण आता हे असं सुंदर अशा पॉटमध्ये देतात ते। आता आय थिंक हे सर्व त्या गोष्टी म्हणजे स्टार्टर्स झालेले आहे, त्याच्यानंतर भाज्या झाल्या, डाळ झाली, आणि आता टाईम आहे राईस आय थिंक, आणि आपले ड्रिंक्स पण आलेले आहेत। स्वीट डिश आहे, हो, लच्छा रबडी,
बघा एवढे सारे आयटम आहेत की त्या डिश पण मला अशा सरकवाव्या लागत आहेत. आणि सीजनचा गाजर हलवा, ओ सीजनल गाजर हलवा, डोनट्स गुलाबजामुन. डोनट्स गुलाबजामुन. हो. वाव, तुम्ही ते बघू शकता की स्वीट डिश सुद्धा आपल्या आलेले आहे. हे बघा ह्या 3 स्वीट डिश आहेत जी आजची स्पेशालिटी आहे. जसं ताट असं मस्त भरलेलं आहे. ये क्या है? पापड चूरे. पापड चुरी. हो. ये मेरा फेवरेट है. सो यांची इथे पापड चुरी पण आलेली आहे. तर आता आपले राईस आलेले आहेत आणि आज राईस में क्या क्या है? राइस में एक स्टीम राइस है, ये स्टीम राईस, एक गार्डन पुलाव है, गार्डन पुलाव. ये और मूंग दाल की खिचड़ी विथ घी. ओके. आणि ही आहे आपली मूग दालची खिचडी. तर आता तुम्ही बघू शकता की आपल्या सर्व गोष्टी आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये राईस, भाज्या एका साईडला, डाळ, पुरी, ब्रेड्स आयटम आहेत, स्टार्टर्स आहेत, स्वीट डिश आहेत, चटण्या आहेत, ड्रिंक्स आहेत आणि त्याच्यानंतर जेवण एंड करण्यासाठी छास. सो चला आता मी या प्रत्येकाची टेस्ट करते. तर आता जे सुरुवात आहे ती ज्यूसपासून करते आहे. रिफ्रेशमेंट. सो हे पायनॅपल ज्यूस आहे, सुरुवात मी त्याने केलेली आहे. आणि स्टार्टर्स तर हा आहे समोसा बघा, आणि आतमध्ये पूर्ण चीज आणि शिमला मिरची, पनीरचं स्टफिंग आहे. आणि एवढ्या थाळ्यामध्ये एवढं सगळं भरलेलं आहे. कुठून घ्यायचं ते सुरुवात म्हणजे स्टार्ट कुठून करायचं हेच कळत नव्हतं, पण मी म्हटलं समोस्यापासून स्टार्ट करूया. मी अशी चटणी पण घेते इथे, म्हणजे बाकी सगळंच बरोबर चटणीचा आस्वाद घेता येईल. खूप छान आहे आणि पनीर पूर्ण भरलेलं आहे आणि थोडंफार स्पायसी आहे. जसं म्हणतात की गुजराती जे फूड आहे ते स्वीट असतं, पण मला स्टार्टरमध्ये तसं लागलेलं नाही. आणि हा नवीन एक अजून कोणता तरी प्रकार आहे. ओ वाव, हे चीज बॉल्स आहेत. जसं मी तोंडात घाललं अख्खाच्या अख्खा चीज बॉल, खूप छान. पूर्ण म्हणजे फील जे म्हणजे आतला जो फिलिंग आहे तो पूर्ण फील केलेला आहे, तो चीजने फील केलेला आहे. आणि हा आहे हराभरा कबाब. ओ वाव, अच्छा आतमध्ये पण पनीर आणि चीज आहे. एक नंबर. आणि आता याचा हा व्हाईट ढोकळा, इथे गुजरात्यांची स्पेशालिटी आहे. एनी टाईम मला व्हाईट ढोकळा पण आवडतो, मला येलो ढोकळा दोन्ही आवडतं. आणि आता दही वडा, वाव यम. एक नंबर, खूप छान. क्या ही बताऊं मैं आपको, वाव. आणि आता पुरी आणि उंदियो, ज्याच्यासाठी स्पेशली ते ठिकाण आहे ते म्हणजे पुरी म्हणजे उंदियोसाठी, पण मी सुरुवात त्याच्यानेच करते. हे उंदियो पुरी. एक नंबर, वाव. उंदियोमध्ये सगळ्या भाज्या, आता हिवाळा चालू असल्यामुळे सगळ्या भाज्या उंदियोच्या मिळतात आणि त्याच्याचमुळे आता उंदियो फार बरीच लोकं करतात, म्हणजे फक्त गुजरातीच लोकं नाही तर इतरही लोक उंदियो पुरी करत असतात, उंदियो बनवतात घरी. आणि आता पनीरची भाजी सगळ्या टायमाला, म्हणजे तुम्ही बुफेला जा किंवा कुठेही जा, पनीर मात्र सगळीकडे असतं. कारण कसं होतं, बऱ्याच लोकही भाज्या खात नाहीत, सो पनीर खातात, त्यामुळे ते एक ऑप्शन असतं. आणि आता सरसोदा साग आणि मक्के दी रोटी, पुन्हा एकदा थंडीची फेवरेट सगळ्यांची. वा. पण सरसोदा साग हा जो प्रकार आहे, सरसोची भाजी आहे, ती सगळ्यांना जमत नाही. उत्कृष्ट, व्यवस्थित अशी जिऱ्याची फोडणी आणि जो ग्रीन म्हणजे जो मिरचीचा वापर पण याच्यात केलेला आहे तो ओके केलेला आहे, खूप असं स्पायसी लागत नाही आहे. आणि आता चपातीबरोबर ही यांची जी बटाट्याची भाजी आहे ती आता टेस्ट करते. सुकी बटाट्याची भाजी, मस्त. डाळ तर आता मी असाच टेस्ट करणार आहे.
मस्तपैकी. आणि कढी, वाव, मस्त गरम गरम अशी कढी. थंडीचा टाईम चालू झाला आणि त्यामध्ये मस्त अशी कढी, एक नंबर. गुजराती कढी पण ओके आहे, म्हणजे त्याच्यामध्ये गुळाचा वापर केला जातो, त्याच्यामुळे थोडा स्वीटनेस असतो, तर तीही मला आवडते. हे राईसचे जे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये प्लेन राईस आहे, पुलाव आहे आणि खिचडी, हे आता मी एवढं सगळं संपल्यानंतर मी करणार आहे. पापड चुरी हे मला एनी टाईम आवडतं, म्हणजे खूप फेवरेट आहे. पापड चुरी मला अशीच खायला आवडते. आणि ह्यांचा जो पराठा आहे तो आता मी पनीर बरोबर टेस्ट करते. एक नंबर. आणि आता स्वीट डिश, तर एवढे सगळे प्रकार असल्यामुळे ना थोडं ॲडजस्टमेंट करून करावं लागतं. सुरुवात अगेन थंडी स्पेशल गाजर हलवा. वाव, तुम्ही बघू शकता गाजर हलवा. वाव वाव. थंडीतला पहिला गाजर आणि रबडी आहे ही. छान. ते आता मी जस्ट तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून थोडं टेस्ट करते, पण नंतर असं मस्त दाबून जेवणार आहे. आणि हा एक वेगळा प्रकार आहे यांच्याकडे, डोनट्स गुलाबजाम असं तरी मला मगाशी नाव सांगितलं. गुलाबजामवरती त्यांनी मलाई स्प्रिंकल केलेली आहे आणि बस, तेवढं काही हे नाही, बट नॉर्मल आहे. स्वीट डिश म्हणून काहीतरी द्यायला हवं म्हणून त्यांनी इथे एक वेगळा प्रकार दिलेला आहे. आता हा जो राईस आहे तर हे आधी सर्व संपवते, त्याच्यानंतर मग राईस आणि त्यानंतर मग बटर मिल्क. सो चला आता हे सर्व मी प्रकार संपवते. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की विंटर स्पेशल यांच्याकडे आता गाजर हलवा आणि उंदियू पुरी आणि त्याच्यानंतर मक्के दी रोटी आणि सरसोदा साग हे सुद्धा आहे यांच्याकडे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, ह्यांचा जो रोजचा जो मेन्यू असतो तो रोजच्या रोज चेंज होत असतो. सो आज जो तुम्ही आला तोच मेन्यू तुम्हाला उद्या नाही मिळणार. आणि हे जे सगळे पदार्थ आहेत ते खूप चांगल्या क्वालिटी आणि तेलामध्ये बनवले जातात. सो तुम्ही जे आलात तर ही थाळी खायला नक्की या. या थाळीचे रेट्स काय आहेत आणि त्याच्यानंतर बाकी ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला माझं जेवण संपलं की मग सांगते. तर आता बाकी सर्व जे आहेत पुऱ्या म्हणजे जे ब्रेडचे आयटम होते ते खाऊन झालेले आहेत. आणि आता मी एक चमचा हे सर्व घेतलेलं आहे टेस्ट करण्यासाठी प्लेटमध्ये. तर आता सुरुवात पुलावपासून करते. गार्डन पुलाव आहे आणि ज्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत. जसं आपला नॉर्मल पुलाव असतो तशीच टेस्ट आहे. तर आता या राईसवरती मी ही जी डाळ आहे ना तर ती घेते आणि त्याच्यावर टेस्ट करते. आपण नॉर्मली जी घरी जी डाळ बनवतो ती डाळ आणि गुजराती डाळ, मी जसं तुम्हाला मगाशी पण सांगितलं की फक्त गोड एवढाच फरक असतो, बाकी फार फरक तर मला काही जाणवत नाही. मी सुद्धा घरी कधी कंटाळा आला ना तर आपल्या नॉर्मल डाळपेक्षा ही गोडाची डाळ बनवत असते. आणि माझी फेवरेट, मला कधीही, कारण इतक्या वेळा कसं होतं शूट केल्यानंतर खूप सारे पदार्थ खाल्ल्यानंतर म्हणजे व्हेज नॉनव्हेज पदार्थ खाल्ल्यानंतर कधी खूप कंटाळा येतो. मग त्यावेळेला आपलं आरामदायी फूड म्हणजे खिचडी. सो त्या खिचडीवरती आणि मस्त इथे एक चमचा तुपाची धार लावलेली होती आणि आता ती खिचडी मस्त गरमागरम खिचडी. हा खरंच खूप छान वाटलं एवढं मस्त असं जेवण जेवून. आणि आता जो एंड करणार आहे तो आहे ताकाने, कारण त्या सगळ्या गोष्टी एवढ्या मस्त तिखट गोड आंबट आणि असे वेगळे प्रकार खाल्ल्यामुळे आता जो एंड आहे तो ताकाने करणार आहे. मसाला ताक, त्यांनी इथे मला प्लेन ताकसुद्धा दिलेलं होतं, परंतु मसाला ताकमध्ये पुदिना त्यानंतर त्यांचा जो मसाला आहे त्या सर्व गोष्टी आणि इथं पण खूप छान वाटतं आहे. आता मी तुम्हाला ह्या अनलिमिटेड जी थाळी आहे त्याच्याबद्दल सांगते. अनलिमिटेड थाळीचा रेट जो आहे तो 650 आहे आणि तुम्ही अनलिमिटेड असल्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्हाला अजून ते फील करत सारखे येत असतात, तुम्हाला विचारत असतात हे पाहिजे का ते पाहिजे का. खूप सुंदर अशी हॉस्पिटॅलिटी इथे आहे आणि त्याच्याशिवाय त्यांचं जे वागणं आहे तर इकडचा स्टाफ खरंच खूप कोऑपरेटिव्ह आहे, खूप छान स्टाफ आहे इकडचा.
आणि मेन म्हणजे खरं सांगू का, मला थाळी हा प्रकार फार आवडतो. तुम्हीसुद्धा कोणाचं केळवण असेल, त्याच्यानंतर मुंज छोट्या पद्धतीत तुम्हाला करायची असेल, गेट टुगेदर असेल, तर स्टार्टरपासून स्वीट डिशपर्यंत थाळीमध्ये तुम्हाला एकाच थाळीमध्ये सगळ्या गोष्टी मिळतात. ती एक मजा वेगळी असते. जर तुम्ही आलात तर आपल्या ठाण्यामध्ये, तर या टिपटॉप जे ग्रँड थाली रेस्टॉरंट आहे तर तिथे व्हिजिट करायला विसरू नका. तर इकडचा आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आहे. होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्रँड थाली रेस्टॉरंट जे आहे आणि त्याला व्हिजिट करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.